आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील 82 ग्रामपंचायतींना एकूण 4,18,25,000 रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात 75% म्हणजेच 3,13,68,750 रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत. हा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, तात्पुरती शौचालये, स्नानगृहे, मुक्काम व्यवस्था, रिंगण सोहळ्याच्या सुविधा, वारकऱ्यांसाठी आवश्यक नागरी सुविधा तसेच इतर वारी संदर्भातील खर्चासाठी हा निधी वापरता येणार आहे. जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत निळोबाराय तसेच विदर्भातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर आदी पालख्यांचे मार्गक्रमण होत असल्याने संबंधित ग्रामपंचायतींवर मोठी जबाबदारी असते. वारी दरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या निधी वितरणामागील प्रमुख उद्देश असून ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने निधी खर्चासाठी स्पष्ट अटी घातल्या आहेत. मंजूर आर्थिक मर्यादेतच खर्च करणे, ग्रामपंचायत लेखासंहितेचे पालन करणे, प्रत्येक खर्चाचे वाउचर व कॅश तपासणी करणे, उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आणि उर्वरित 25% निधीसाठी खर्चाचा तपशील शासनाकडे पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च झाल्यास तो संबंधित ग्रामपंचायतीने स्वतःच्या ग्रामनिधीतून करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुशल जैन यांनी सांगितले.